तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे ना छान असं सगळं घरातले काम आवरले। दुपारचे 2 वाजले। तर आता अंशू, मी आणि आई आम्ही तिघीही गावात निघालोय। कशासाठी? अंशू बोलती तुमच्या सगळ्यांची। आज माझा बर्थडे ड्रेस घ्यायचा। आज नाही, अंशूचा बर्थडे। अंशूचा बर्थडे आहे 8 फेब्रुवारीला। तर अंशूची मस्त खरेदी करायची, ड्रेस वगैरे घ्यायचा। तर आम्ही तिकडेच निघालोय। चला। रात्री नाहीये येड। 8 तारखेला आहे, 8 तारखेला। चला अजून टाइम आहे अजून, चला। तर आम्ही आलेलो होतो मार्केटमध्ये अंशूला कपडे घेण्यासाठी। तर अंशूला आहे ना आता फ्रॉक वगैरे खूप झाले। तर वेस्टर्न पॅटर्नमध्ये अंशूला कपडे बघत होतो आम्ही। तर इकडे ना आम्ही 1-2 दुकानं बघितले। तर तिथे काही आम्हाला पसंत पडले नाही। मग त्यानंतर आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो। तर तिथनं पण म्हणजे अंशूला 2 ड्रेस घेतले आम्ही। तर पुढे तुम्हाला दिसेलच कसे ड्रेस घेतले काय। तर एक मी माझ्या चॉईसने घेतला आणि एक आईंच्या चॉईसने घेतला। तर मला आहे ना थोडीशी जीन्समध्ये घ्यायची होती अंशूला, आणि आई थोडीशी हेवी बघत होत्या, म्हणजे असं पटियाला पॅटर्न वगैरे। तर अंशूला मी तिथं हा ड्रेस वेअर करून बघितला। तर खूप छान दिसत होता, मस्त दिसत होता। तर कशी दिसते आपली अंशू नक्की सांगा कमेंटमध्ये। पण अंशूला हा काही ड्रेस आम्ही घेतलेला नाही आहे तो, कारण की थोडासा मोठ्या मुलींसारखा वाटत होता, त्यामुळे आईनेही बोलल्या। तर आईंना हा एक ड्रेस तिथे आवडला। तर तुम्हाला दिसेलच की घातल्यानंतर तो कसा लुक देतोय काय। तर आता मिस्टर बघताय आणि मिस्टरांना कलर काही आवडलेला नव्हता। पण तुम्हीही सांगा तुम्हाला हा कलर कसा वाटतोय, आवडला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। तर काहीतरी न्यू डिझाईन होती या ड्रेसवर, आणि अंशूला सँडल वगैरे पण घेतले ना, ते पण दाखवते तुम्हाला सगळ्यांना। तर अंशूच्या ड्रेसवर छान अशी मस्त मोरांची डिझाईन वगैरे, आणि ती सगळ्यांशी ना तुम्हाला ड्रेस दाखवत होती, बोलत पण होती। अंशूने दुसराही ड्रेस तुम्हाला लगेच वेअर करून दाखवलेला आहे। तर जीन्स आणि व्हाईट शर्ट असं घेतलेलं होतं मी तिला। तर तोही खूप छान दिसत होता। तुम्हाला कोणता ड्रेस आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ येतोय तुम्हाला आदल्या दिवशीचा। तर आम्ही ना भारता मावशी त्यांच्या घरी गेलेलो होतो। तर भारता मावशी आजारी होत्या, तर त्यांना बघण्यासाठी आम्ही जाऊन आलेलो होतो। पण मग त्यांच्याकडे चक्कर मारायला गेलेलोच नव्हतो। तर भरपूर दिवसांनी गेलो होतो त्यांच्याकडे। त्यानंतर तेजूताई पण डिलेवरी झाल्या ना, तर त्यांची छोटी मुलगी छान अशी आईंनी मांडीवर घेतलेली होती। तर खूप गोंडस बाळ आहे ते, तर खूप छान वाटतं। लता मावशी, आई बसलेल्या होत्या। त्यानंतर बाळाला मीही घेतलं। तर बाळाला घेतल्यानंतर आहे ना अंशू तर रडायला लागलेली होती, कारण की मी बाळाला घेतलेलं होतं त्यामुळे। तर आता आहे ना इकडे बाळ छान असं मांडीवरच झोपलेलं होतं। त्यानंतर मग आम्ही घरी आलो। संध्याताईंच्या गाईला आहे ना छान असं मस्त वासरी झाली आहे। तर ती ना कालच डिलेवरी झाली। तर तिचं छान असं दूध पाठवलेलं होतं संध्याताईंनी। तर त्याचा आहे ना खरवसच्या वड्या लावायच्या होत्या। त्यासाठी ना इकडे सुंठ, वेलदोडे, जायफळ, मिरे हे सगळं काढून घेतलेलं होतं, आणि त्याची छान अशी मिक्सरमधून पावडर करून घेतलेली होती। तर ती पावडर आहे ना थोडीशी गाळणीने चाळून पण घेतलेली होती। त्यानंतर कच्चं दूध एका पातेल्यामध्ये घेतलेलं होतं, त्यामध्ये ती पावडर टाकलेली होती, आणि थोडीशी साखर वगैरे पण दळून टाकलेली होती। तर साखर आहे ना थोडीशी बारीक करून टाकायची, म्हणजे विरघळायला जास्त वेळ लागत नाही। तर आपल्या अंदाजानुसारच आपल्याला ती टाकायची, म्हणजे कसं की छान होतात। आणि खरवस वड्या ना थोड्याशा गोड पण पाहिजे, जास्त पुचट असल्या की त्या खाल्ल्या जात नाही। त्यानंतर इकडे एका कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये लिंबाची काप टाकलेला होता, कारण की ना कढईमधलं पाणी उकळल्यानंतर कढई काळी होऊ नये त्यासाठी। तर आता इथे याच्यावर एक आहे ना वाफ बाहेर निघणार नाही असं एक ताट ठेवलेलं होतं, आणि त्या ताटामध्ये छान असं आपले दूध ओतलेलं होतं। तर ते दूध आहे ना थोडंसं हलून हलून ओतायचं आहे, म्हणजे सगळीकडे सारखं गोड वगैरे पसरून मग ते छान असं पसरतं। तर त्यावर मी परत एक ताटावर ताट ठेवलं वाफ दडपण्यासाठी। तर 10-15 मिनटं मी ते राहून दिलं। त्यानंतर चेक केलं, तर आपली खरवस वडी तयार झालेली होती, अजिबात चिटकत नव्हती। तर त्यावर थोडंसं पाणी होतं, ते सुकण्यासाठी ना मी परत त्यावर एकदा झाकण ठेवलं, आणि 10 मिनटं गॅस बंद करून ते तसंच राहून दिलं। म्हणजे वाफेने ना जी पाणी गरम असतं ना, पाण्याच्या वाफेने अजून छान ते वड्या होतात।
त्यानंतर मग झाकण वगैरे काढून घेतलं आणि छान अशा वड्यांचं ताट खाली घेतलं तर तुम्हाला दिसत असेल. तर खूप छान मस्त कोरडं झालेलं होतं आपलं ताट. आणि त्यानंतर मग मी सगळ्या वड्या कापून घेतल्या. तर सगळ्या एक सारख्या आकारामध्ये कापल्या आणि खूप छान झालेल्या होत्या. तुम्हालाही दिसेल की कशा झालेल्या होत्या. आणि रेसिपी पण मी तुम्हाला सांगितली की कशा करा काय. तर तुम्ही बघा, कढई पण आपली अजिबात काळी झालेली नव्हती, कारण की त्यामध्ये लिंबाची फोड टाकल्यामुळे ना कढई ही अजिबात पाणी उकळल्यामुळं काळी झाली नाही. कारण की असं जर पाणी आपण ठेवलं असतं ना तर कढई एकदम जास्त काळी झाली असती आणि घासायला पण खूप जास्त त्रास झाला असता. त्यामुळे कधी पण आहे ना पाणी उकळायला ठेवलं की त्यामध्ये थोडीशी लिंबाची फोड घातली की कढई अजिबात काळी होत नाही. त्यानंतर इकडे आपल्या खरवसच्या वड्या छान अशा मस्त रेडी झालेल्या होत्या आणि मिस्टरांना खूप जास्त आवडतं घरामध्ये. आम्ही तर कोणी जास्त खरवसची वडी खात नाही, पण मिस्टरांना खूप जास्त आवडतात आणि ज्यामध्ये जायफळ वगैरे टाकलेले ना त्यामुळे त्या खूपच छान लागतात. त्यानंतर एका ताईंनी विचारलं होतं की ताई तुमच्या घराचं काम कुठपर्यंत आलं आहे. तर दुसरा स्लॅब पडलेला आहे. तर हा व्हिडिओ आहे ना 10 ते 15 दिवस अगोदरचा आहे. ते 10 ते 15 दिवस स्लॅब टाकून झालेले आहे, पण मी काही व्हिडिओ पोस्ट केलेला नव्हता. कारण कोणाला आवडतं घराचं काम बघायला, कोणाला नाही आवडत. त्यामुळे मग मी व्हिडिओ काही पोस्ट केला नाही घराच्या कामाचा. पण एका ताईंची 1 ते 2 वेळेस मला कमेंट आली की ताई तुमच्या घराचं काम कुठपर्यंत आलं ते आम्हाला दाखवा. म्हणून मग मी हा व्हिडिओ जो काढलेला होता तो तुमच्यासोबत शेअर केला. आणि मी जर कधी आता 1-2 दिवसात चक्करला गेले तर कुठपर्यंत काम आलं तेही मी तुम्हाला दाखवेल. तर इकडे ना ज्या दिवशी स्लॅब होता त्या दिवशी इकडे सगळेजण बसलेले होते. अरुणाताई, प्रियांका आणि आईंनाही सौरभने गाडीवर ती सोडलेलं होतं. अजून तर स्लॅबला काही सुरुवात झालेली नव्हती, पण चेक करत होते ते मशीन व्यवस्थित वरती जातं आहे का, खाली येतं आहे का, फिरतं आहे का, असं पहिले सगळं चेक करून घेतात. तर हे लोक जे स्लॅब टाकतात ना त्यांचं पण खूप जास्त कष्टाचं काम असतं. तर त्यांच्याकडे बघून आपल्यालाही कसं तरी होतं. तर इकडे ना आता माझा मोठा भाऊ, सगळे पप्पा वगैरे सगळे आलेले होते, लहान भाऊ आणि मम्मी त्यावेळेस आहे ना यात्रेला गेलेली होती नेमकी, ती काही आली नाही. आणि इकडे आता खालचं स्लॅब आहे ना जे काही लावलेलं होतं ना स्लॅब टाकायच्या वेळेस, तर प्लेट वगैरे ते सगळे काढलेले होते आणि वरच्या स्लॅबला फिट केलेले होते. तर खूप मोकळा स्लॅब वाटत होता. त्यानंतर मग आम्ही ना इकडे समोर बसलो. तर पप्पांनी कार्तिकेला पण आणलेलं होतं सोबत. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवतोय. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.